जयाताई, अतिशय सुंदर आणि प्रसन्न वाटलं हे ऐकताना. पण ही झाली प्राचीन परंपरा, म्हणजे बिनकार घराण्याच्या वादनाची वगैरे वगैरे, आणि तुम्ही सतार तुम्ही कसे शिकलात वगैरे हेही तुम्ही सांगितलं. पण आजकालचा जमाना हा फ्युजनचा आहे असं म्हणलं जातं. तर एकूणच या फ्युजनच्या कन्फ्युजनवर तुमचं मत काय किंवा तुमचा दृष्टिकोन काय? बरोबर शब्द वापरला तुम्ही, फ्युजनचं कन्फ्युजन. फ्युजन हा प्रकार काही नवीन नाहीये. बरं. आमच्या गुरुजींनी ओशो कम्युनमध्ये सुंदर राग म्हणजे रागाच्या सगळ्या क्वालिटीज जपत पाश्चात्य आणि भारतीय अशा वादक म्हणजे कलाकार आणि वाद्य या सगळ्यांचा मेळ घालत सुंदर फ्युजन केलं होतं. म्हणजे फ्युजन हा प्रकार दोन्हीची सांगड घालून काहीतरी सुंदर मांडलं जावं, तर ते खरं फ्युजन. आता थोडंसं सांगायला हरकत नाही, मी एक कुठल्या तरी चॅनलवरती टीव्हीवरच कार्यक्रम बघितला होता. ओडिसी नृत्य आणि बेली डान्स, हे फ्युजन. हे आता तुम्ही तंत्र म्हणून ते फ्युजन केलं, पण ते दिसायला चांगलं दिसलं का? एस्थेटिक्स काय आहे, आपली संस्कृती काय आहे, हा विचार तर व्हायलाच पाहिजे. तसा सगळा विचार करून जर फ्युजन झालं तर वाय नॉट, मोस्ट वेलकम. बरं. पण नवीन काहीतरी करायचं, म्हणजे नवीन कल्पना निर्माण करून काहीतरी नव्या पद्धतीने काहीतरी सादर करायचं हे एकीकडे, आणि त्याच वेळेला आपली प्राचीन परंपरा सुद्धा टिकवायची आणि वृद्धिंगत करायची हे दुसरीकडे. मुळामध्ये या दोन्ही गोष्टीतच विरोधाभास वाटतो का तुम्हाला? मला नाही वाटत. एवढ्यासाठी की कुठलीही संस्कृती ही प्रवाही असते तेव्हाच टिकते. बरोबर. म्हणजे नवीन काहीतरी घडलंच पाहिजे, आणि जर ती एकाच जागी साचून राहिली तर ते डबकं होऊन जातं. त्यात तुम्हाला नव्याने काहीच करायला जर मिळालं नाही तर जे प्रतिभावंत कलाकार असतात
ते तिकडे वळत नाहीत, ते दुसरी वाट शोधतात. ही नवीनता म्हणजे निर्मिती क्षमता असून सुद्धा परंपरा टिकवणे हा एक प्रयत्न तुम्ही तुमच्या अल्बम मध्ये केलेला आहे. हो. त्याचं नाव गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणा आणि आता नुकत्यात 1-2 वर्षापूर्वी मी एक पंचरत्न म्हणून सीडी केली. बरं. या दोन्ही सीडीज मध्ये माझ्या स्वतःच्या रचना सादर करायचा प्रयत्न केलाय. रचना अशा एक एक ओळ अशा सुचत गेल्या. सुचल्या म्हणजे काय, अशी एखादी नुसती झलक दिसावी ना ढगाच्या पडद्याआड, तशी झलक दिसत गेली. आणि त्याची पूर्ण ओळ एकदा माझ्या मनामध्ये पक्की झाल्यानंतर मग खरा माझं युद्ध पातळीवरती काम सुरू झालं की आता ह्या रचना तर एक ओळीच्या जन्माला आली आहेत, आता यांना पुढे कसं वाढवू, यांना काय खायला प्यायला घालू. ते खरं ब्रेन स्टॉर्मिंग होतं. एखाद्या रचनेचं बीज आधी पडलं काय, मग त्याच्यानंतर ते उगवलं आणि मग त्यानंतर ते फुललं. हो. ते कसं काय ते आम्हाला ऐकायचं आणि तुमचीच एखादी रचना आम्हाला ऐकवा. ठीक आहे, रागेश्री मधली रचना ऐकवते. जरूर. झपताला मधली आहे.